मने अवतार करी तो दाता आठ प्रहर गुण गान तुझे होत नसे झोबज्ञा कुणा चालणे शक्य नसे काहीच करू शकेना अवतार तव इच्छेने होत असे एक तुही सद्गुरु बाबा सन्मान उपसार संगत प्रेमाने बोला संगत एक समीकरण तयार झाले भांडवली महाराज म्हणले की लवकर येत नाही पण आता का लवकर येत नाही आणि का बाबाजी लवकर आणत नाही ते बाबाजीलाच माहिती असं वेळ घालवायला नको वेळ कमी आहे सत्संगत आपण एक अशा सद्गुरूच्या छत्रछायेखाली विराजमान आहोत की तो सद्गुरू जीवाचं जे जडत्व आहे जीवाला आलेलं जे अवकळापणा आहे आत्म्याला आलेला आत्म्याला पडलेली जी भ्रांती आहे या भ्रांतीतून सासंगजी मानव मात्राला मुक्त करायचं कार्य करतात सद्गुरू का जगात येतो हे जेव्हा कळतं तेव्हाच सद्गुरू प्राप्त झालेला लाभ प्राप्त करतात सद्गुरू का येतो हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सद्गुरूचा झालेला जो शास्त्रीय लाभ आहे तो यथार्थ नाही अवतारवाणीमध्ये सांगितले की सद्गुरू काय येतो म्हणून सांगितले कशासाठी सद्गुरू येतो जगात अवतारवाणीमध्ये काय सांगितले काय येतो म्हणून सांगितले कोण वाचते ना अवतारवाणी सद्गुरू येत असे या जगती म्हशीला देण्यास धार हे आमच्या अवतारवाणी किंवा सद्गुरू येत असे या जगती घेऊन देण्या प्लॉट काय म्हटले बाबाजी सद्गुरू येत असे या जगती काय करण्याशी सुखमय शब्द वापरला लक्षात शब्द काय वापरला आहे सुखमय सुखी नव्हे प्रेमाने बोला सगळ्यांना लक्षातून ऐकायचं बरं का सुखमय शब्द वापरलाय बाबा सुखी नाही प्रपंचामध्ये आपण पाहतो की नाही कित्येक लोक गुरुचरणावर नाहीत ब्रह्मज्ञानात त्यांच्या जीवनात नाही पण लोक म्हणतात बघा प्लॉट करून घर बांधल्यापासून सुखी झालो काय काशी नाही किंवा पोरांची लग्न झाली एकदा सुखी झालो असं कोण म्हणतंय का हो 2 एकर घेतले सुखमय झालो शब्द काय बघा किंवा पोराबाळांची लग्न झाली मुलं बाळ झाली पोराबाळांना नातवंड झाली सुखमय झालो सुखी झालो म्हणत सुखमय झालो म्हणतात म्हणजे प्रपंचातल्या ज्या भौतिक पदार्थ आहेत भौतिक वस्तू आहेत त्यांना सुखी होता येते सुखमय होता येते
लक्षात आलं का? का शांताबाईला वाट लावल्या डोक्यासाठी? होय, चांगलं खेळायचं 24 तास त्या टीव्ही पुढे डोळं फाडून बसते. काय करते जीवाला? किती तास तुम्ही टीव्ही बघताय माहित आहे? किती वेळ वाया जातो? 168 तास आहेत आठवड्याचे. त्यातले फक्त 2 तास सत्संग, ते पण टायमात आलं तर. नाही तर माझ्यासारखं आल्यावर तर काय संगत म्हणायचं, अर्धा तासाची संगत. माझं नाव पडलंय लंगर महाराज. लंगरलाच पोचतो मी तर. प्रेमाने बोला. 168 तासापैकी 2 तास लक्षात घ्या सत्संग आहे. त्यात टायमात आलं तर, अवतारवाणीपासून असलं तर 2 तास. राहिले 164 तास. 164 तासात वर्षे 64 सोडा झोपते बिपते म्हणून 100 तास टीव्हीच बघते. मग जीव बघा की. मग दृश्याशी एवढा संबंध आहे, सातत्यानं डोळ्याला चितार दिसलं बघ. ऑपरेशन झालेली माणसं पण काळा चष्मा लावून पुढे बसतात. डॉक्टरने बोंबलू सांगितलं लाईट मध्ये बसू नका. काय म्हणते डॉक्टरला? काय कळतंय त्याला? काय कळतंय? मला काय सांगायचं आहे, दृश्याशी किती संबंध आहे. 24 तास डोळ्याला सारखं काहीतरी चित्र दिसलं होतं. आणि जोपर्यंत डोळे दृश्यात अडकले तोपर्यंत निराकाराचा अहसास होत नाही. लक्षात तुम्ही चित्र बघून सुखी होशील, सुखमय होणार नाही. सुखमय व्हायचं असेल तर चित्राच्या उलट जाता आलं पाहिजे. परमार्थाचा प्रवास उलटा आहे, ब्रह्मज्ञानाचा प्रवास उलटा आहे. देव कुठं दाखवला? कुठं दाखवला? का लंगर झाल्यावर सांगता मला? बरं आहे बाबा तुमचं. सगळं बोलायचं महाराजांनाच, काय सुपारी घेतली हो? देव कुठं दाखवला? कुठं दाखवला? बाहेर दाखवला. अंगसंग दाखवला की नाही देव बाबाजी? बाहेर का दाखवला? आत जायचं. बाबाजी काय म्हणतात, ब्रह्म ज्ञान से आत्मज्ञान संभव है. मग आत्मज्ञान कुठं आहे? आत आहे. ब्रह्मज्ञान बाहेर आहे. ब्रह्मज्ञान बाबाजी देतात. सत्संग सेवा 5 करून 3 कर्मानं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. ब्रह्मज्ञान म्हणजे ईश्वराची ओळख आणि आत्मज्ञान म्हणजे ईश्वर होणे. लक्षात घ्या, सुखमय शब्द आहे. सुखमय बाहेर होता येत नाही. बाहेर जेही चाललंय ते सुखी होण्याचा प्रयत्न चालू. लक्षात येते का? डोकं लावा जा. दादा पटक्याचं गाणं आहे, चांगलं. आता ते काही तो वर्ण म्हणण्यासारखं असो. सांगण्याचा भावार्थ काय? काय ब्रह्मज्ञानाचं प्रयोजन आहे? बाहेर देव दाखवला, आत जाण्यासाठी. सुखमय करण्यासाठी येतोय म्हणजे आत जाण्याची युक्ती देण्यासाठी येतो. आपण कधी आत जातो का हो? आत म्हणजे घरात नको का? अध्यात्मात खरं सांगू का, बाहेर फक्त ओळख आहे, बाहेर काय नाही. जे पण प्राप्त करायचं आहे, जी जागा भरायची आहे ना, लक्षात घ्या. संसार काय माहिती का? आज संतांनी काय सांगितलं? आत पडलेलं डबर
पदार्थानं ते डबरं भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे संसार. 8 डबरं पडले की नाही. कोण म्हणा कुठलं डबरं बघा की पाहिजे की नाही. सारखं हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, हे आणा ते आणा आहे की नाही. डोळं उघडल्या पहिलं वाक्य काय ऐकू येते, भाजीपाला संपला आहे ना. प्रेमान बोला. म्हणजे लक्षात घ्या, जो आणा चालू झाला ते डबरच आहे. आणि ते डबरं भरून काढायसाठी आपण कुठं जातोय, भाजी मंडईत जातोय. म्हणजे आतलं डबरं भरून काढायला बाहेर प्रयत्न चालू आहे. बाहेरच्या अनेक पदार्थातून आतलं डबरं भरून काढायसाठी जो प्रयत्न चालू आहे त्याला संसार म्हणतात. आणि बाहेरच्या प्रयत्नानं डबरं आतलं भरल्यासारखं वाटतंय. वाटतंय कुठला तरी एखादा पदार्थ मिळाला, एखादी वस्तू मिळाली, एखादा मनोकामना पूर्ण झाली, एखादी इच्छाकांक्षा पूर्ण झाली, तात्पुरतं वाटतंय डबरं भरलं बरं का. पण काही काळानं काही वेळानं पुन्हा मन रिकाम असतंय. अरे गे आपल्यापेक्षा त्याचं चांगलं आहे. म्हणजे पुन्हा डबरा आहे. याचा अर्थ थोडा वेळ जे भरलं असं वाटलं. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि कलर टीव्ही आणला. कलर टीव्ही आणल्यानंतर जे सुख निर्माण झालं ते डबरं भरलं म्हणे. थोडा वेळ भरलं, 5-6 महिने. शेजाऱ्याने लगेच एलसीडी आणला. एलसीडी आणल्या जो कलर टीव्ही होता तो जुना वाटू लागला. आपल्याला पण एलसीडी पाहिजे. मग पहिला कलर आणल्यानंतर ते डबरं भरलं होतं का, नव्हतं. लक्षात. तात्पुरतं जे निर्माण होते भौतिक पदार्थातून जे डबरं भरलं जातंय असा भास जो निर्माण होतोय ते सुखी होणं. आणि कायमचं डबरं भरणं त्याला सुखमय होणं. सद्गुरू सुखमय करतोय. पुन्हा डबरं नाही, पुन्हा मागणीच नाही, पुन्हा डिमांड नाही. चाह मिटी चिंता मिटी, मनवा हो गया बेपरवाह. जिसको कुछ भी नहीं चाहिए वो सच्चे शहंशाह. सिकंदराच्या राज्यामध्ये सिकंदराचा पुतळा होता आणि त्या पुतळ्याच्या खाली बरेच दिवस एक फकीर राहत होता. जायचं काय भिक्षा मागून आणायची, त्या पुतळ्याच्या खाली मागून आणलेलं खायचं, तिथंच वळकटी, तिथंच झोपायचा. एक शिपाई सांगत गेला, म्हणजे जहापणा एवढा सुंदर तुमचा पुतळा, एवढी तुमची कारकीर्द आहे, तुम्ही सगळं जग जिंकलं, जगत ज्याचा सिकंदर आहे आणि तुमच्या पुतळ्याच्या म्हणले पायाखाली एक म्हणले गरीब कुठला भिकारडा फकीर आहे, कित्येक दिवस जातोय, त्यामुळं तुमच्या पुतळ्याची शोभा चालली म्हणले, तुम्ही त्याला सांगा. लगेच घोडं काढलं, त्या पुतळ्याजवळ आला. त्या फकीराला म्हणतोय राजा सिकंदर, रे भिकारड्या, तू मुझे जानता नहीं, मैं बादशाह हूं, तुम्हाला ओळखत नाहीस का मी राजा आहे. तो फकीर वर बघतो म्हणतो, तू भी जानता नहीं, मैं भी बादशाह हूं. आता सिकंदर म्हणतोय, अरे तू कुठला बादशाह, तू तर फकीर आहेस. बघा, तू फकीर आहेस, तू भीक मागून खाणार आहेस. तेव्हा तू फकीर म्हणतोय, मी जर फकीर आहे ना तर तू पण फकीर आहेस. राजा सिकंदर म्हणतो, मी कसा फकीर आहे. अरे तू आजपर्यंत अल्लाकडे हात पसरून जग जिंकायसाठी मागितलाच नाही.
तू जरा स्टँडर्ड फकीर आहेस, मी जरा वाकडचा फकीर आहे. सांगण्याचा भावार्थ काय, इतका राजा असला म्हणून लक्षात घ्या डबरं भरलेलं नाहीये. म्हणून ब्रह्मज्ञानाचं जे प्रयोजन आहे ना, जैसे भी हो मनस्थिती एक जैसी हो परिस्थिती. जागे आहेत म्हणायचं मराठी. जैसे भी हो परिस्थिती एक जैसी हो. लक्षात घ्या, हे ज्ञान जे आहे ना, परिस्थिती कशी निर्माण होते, अवस्था बदलून देत नाही. जिथं अवस्था बदलत्या तिथं ज्ञान कच्चा आहे, ज्ञान रुजलेलं नाही. इतिहास आहे मिशनचा की सज्जन सिंहाचं प्रेत झाकून ठेवून संगत केली. बाबा अवतारी स्टेजवर विराजमान झाले, प्रेत माग आहे, मुलाचं प्रेत, 10 वर्षाच्या मुलाचं प्रेत, एकुलते एक मुलाचं प्रेत माग आहे, झाकून ठेवले. सत्संगचं टायमिंग झालं आणि बाबा अवतारी स्टेजवर विराजमान झाले. अर्धा तास प्रवचन झालं. बाबा बुटासियाने संगतला विचारलं, म्हणले अवतारच्या चेहऱ्यावर आज काय फरक दिसला का? संगत म्हणले नाही, रोजच्या प्रमाणच आहे. तेव्हा बुटासियाने सांगितलं, किती महान आत्मा आहे बघा. म्हणले अवतार आता थोड्या वेळापूर्वी म्हणले सज्जन सिंहांनी ध्येय ठेवलाय, ब्रह्मलीन झाल्या, तरी देखील त्या परिस्थितीचा या म्हणले आत्म्यावरती यत किंचितही परिणाम नाही. हे पूर्ण झालेल्याचं लक्षण आहे, डबरं भरलेल्याचं लक्षण आहे. ही जी स्थिती आहे त्याला सुखमय म्हणलं. लक्षात घ्या, सुखमय व्हायचं आपल्याला. ब्रह्मज्ञान सुखमय करते. जे लक्षात घ्या, सारखं जे डिमांड आहे संसाराचं, मान भरोसाची ना पिक्चर होता ना, एक संपलं की दुसरं आहेच, तिसरं संपलं की चौथं आहेच. यानं काय होणार आहे, जे ब्रह्मज्ञानाचं प्रयोजन आहे, लक्षात घ्या, तुम्ही अंतिम श्वासापर्यंत मिशनमध्ये टिकणार नाही. तुम्हाला या गुरुदरबारात जर अंतिम श्वासापर्यंत टिकायचं असेल तर गुरुची भक्ती आहे ना तुम्हाला निष्काम करावी लागेल. नुसतं म्हणून चालणार नाही ठेविले अनंते, तसं राहावंच लागेल. नाहीतर म्हणेन मी ठेविले अनंते तैसी करावे, चित्ती असू द्यावे समाधान. समजा 1 महिन्यात धंदाच झाला नाही, मग ठेविले अनंते तैसी करावे, चित्ती असू द्यावे असमाधान. मग असमाधान का? काय करायचं महाराज, या महिन्यात ऑर्डरच नाही मिक्सरची, मिक्सरच खपले नाही, असमाधान. आणि माहीत घेऊन ठेविले अनंते तैसी करावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे प्रेम करायचं आहे, जी भक्ती करायची आहे, सुखमय व्हायसाठी करायचं. आणि सुखमय होण्यामध्ये जो खरा आनंद आहे तो सुखी होण्यात नाही आहे. सद्गुरू सुखमय करतो, निरीक्षित करतो सद्गुरू. लक्षात घ्या, ब्रह्मज्ञान सगळ्या वासनांची काय करते, तिळांजली द्यायला, सगळ्या वासनेचा क्षय करते ब्रह्मज्ञान. कोणतीही वासना राहत नाही ब्रह्मज्ञान झाल्यानंतर. जोपर्यंत वासना आहे, ईश्वर प्राप्ती कुणाच्या बारा झाली नाही आजपर्यंत. नाही झाले. गुरुचं जीवन बघा, बाबाजींचं जीवन किती वैराग्य संपन्न जीवन आहे. काय पण सांगा बाबाजीला, बाबाजीला तुम्ही विचारा तुम्हाला काय आवडतं, कदापि सांगणार नाही गुरु काय आवडते. कारण असं भावच नाही की हे आवडते आणि ते आवडत नाही, सगळंच आवडते बाबाजी. चॉईस नाही आहे. कसं जीवन आहे. खिशामध्ये बाबाजींच्या कितीचा बंडल असतोय, 500चा असतोय, 1000चा. अहो टिश्यू पेपर असतोय, कागदाच्या 2 इकडे टिश्यू पेपर, इकडे टिश्यू पेपर, हात पुसून टाकायचा. जेवल्यानंतर हॉटेलमध्ये पेपर असतो माहिती आहे, पेपर नॅपकिन हात पुसायसाठी असतो. केवढं वैराग्य संपन्न सद्गुरू आहे. त्याच्या आशीर्वादाने आम्ही लाखात फिरतोय, पण त्याच्या खिशात 10 रुपयाची नोट नाही. का? सुखमय आहे जो, सुखी नाही आहे. चिंतन करा, कुठं जायचं आहे, प्रवास काय ज्ञानाचा. बऱ्याच अंशी कसं होतं, काही मनोकामना नाही पूर्ण
कोणतीही अपेक्षा लक्षात घ्या, महत्वाकांक्षा हे हिंतेकडे नेणार, अंतःकरणाला हलक्यापणाकडे नेणार, आनंदाकडे नेणार नाही, सुखमयतेकडे नेणार नाही. लक्षात घ्या, कोणतीही अपेक्षा. या गुरुच्या दरबारात खरं जर आनंदाचा पायीक व्हायचा असेल, आनंद घ्यायचा असेल तर निरपेक्षता. लक्षात घ्या, अंतःकरणात निरपेक्षता पाहिजे, अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे, अंतःकरणामध्ये लक्षात घ्या काय पाहिजे, संतुष्टता पाहिजे, समाधान पाहिजे. अंतःकरणात समाधान चित्तच ईश्वर प्राप्ती करू शकते. असमाधान चित्त ईश्वर प्राप्ती कधी आजपर्यंत कुणाला झाली? समाधान चित्तच आनंद घेऊ शकते या भक्तीचा. जे चित्त संतुष्ट आहे, समाधानी आहे, जे चित्त निरंतर परमात्म्याचं शुक्रगुजाराणा करते, शुक्राणा करते सद्गुरूचा, जे पण दिलंय कितीतरी अपेक्षेपेक्षा जास्त दिलेले आहे, इच्छा नसताना तुम्हाला एवढं दिलेलं आहे. ही भावना ज्या अंतःकरणात आहे, लक्षात घ्या, ते अंतःकरण सुखमय आहे, सुखमय आहे. नाहीतर कोणतीही मागणी समाधान प्राप्त करून संगत मध्ये 2 तास काय 8 तास जरी बसलो आनंद मिळणार, आनंद मिळणार. निरपेक्ष जीवन पाहिजे. संत निरपेक्ष असतात, भक्त निरपेक्ष असतो, अपेक्षा नसते. पांडुरंगाने 1000 वेळा तुकाराम महाराजांना विचारलं, तुला काय पाहिजे सांग. 1000 वेळा. एवढं माझं नामसंकीर्तन करतोय, माझ्या नामाची ख्याती वाढवतोय, माझा पक्का भक्त आहेस, ज्ञानी भक्त आहेस. ज्या ज्या वेळी डिमांड ठेवलं देवानं, एकच अभंग गायला, हे चिदान दे का देवा तुझा विसर नको. हे सुखमय झाल्याचं लक्षण आहे. सुखमय करायचं आहे. ब्रह्मज्ञान सुखमय करते, सद्गुरू सुखमय करते. लक्षण सुखी होण्यात मजा नाही, सुखमय होण्यात मजा. सुखमय झाला ना पुन्हा दुःखमय होता येत नाही, पण सुखी झालाचा 15 दिवसांना दुःखी होणार. मग सुखी झाल्यानंतर विचारलं काय कसं काय, महाराज लय भारी आहे बघा. आणि महिन्यानं कसं काय, प्रेमान बघा. आणि सुखमय झाल्यानंतर कधी पण विचारावं की 6 वर्षांना 10 वर्ष विचार काय कसं काय, महाराज खूप आनंद आहे, काय सत्संग सेवा सुमिरन जोरात चालू आहे, श्री बाबाजीची कृपा आहे, खरंतर गुरुची दया माझ्यावर, काय उपकार आहे बाबाजी. सुखमय झाल्यानंतर तक्रारच नाही होती. तर जोपर्यंत गुरुबद्दल संशय तक्रार आहे ना, आनंद मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. किती पण पंढर लक्षात की दिल्लीला जावा नाहीतर मुंबईला. चित्त निष्काम झालं पाहिजे. सगळ्या चाह चिंता अपेक्षा महत्वाकांक्षा गुरुच्या चरणावरती आहे ना, त्याची तिळांजली देता आली पाहिजे. सगळ्या इच्छाकांक्षा त्याला समर्पण म्हणलं आहे. सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षातून मुक्त होणं म्हणजे ईश्वर करतो. परमात्मा जसा निष्काम आहे तसं निष्काम होणं म्हणजेच ब्रह्म होणं. हे तसं निर्लेप आहे, निर्लेप होणं म्हणजेच ईश्वर होणं. आणि हे होणं बाहेर नाहीये, कुठेही आपल्या आत आहे. लक्षात घ्या, आत स्मरण का सांगितलंय, स्मरण कशासाठी सांगितलेलं आहे, आत जाण्याचा विधी आहे. स्मरण म्हणजे नामस्मरण कुठं नेतंय, आत नेते आपल्याला. सेल्फ इन्क्वायरी म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. पोलीस इन्क्वायरीच्या माहिती आहे प्रेमान बोला. धाड पडली पोलीस इन्क्वायरीच्या. खून झाला, कोणतरी फास जाऊन घेतलं, पोलीस इन्क्वायरी. पाच त्या घरात कोण कोण होतं, कोण कोण राहतंय, कामाला कुठं आहे, बाहेर कोण या घरात येतंय, किती वाजता येतंय, धुणभांडी करणारी बाई कुठं राहत्या, तिथनं कपडे वगैरे बाहेर घेता का, तो परीट कुठं आहे, 5 पार्टापर्यंत धुणभांडी बाईपर्यंत इन्क्वायरी होती. त्याला पोलीस इन्क्वायरी म्हणतात. तसं सेल्फ इन्क्वायरी. आपण आपली इन्क्वायरी करायची. आपण गावाची इन्क्वायरी करत बसतोय, आपली इन्क्वायरी कधी करायची, आपल्याला कुठं इन्क्वायरी करायची. ह्याला सेल्फ इन्क्वायरी म्हणतात. आज याला एक आर्टिकल वरती असेल रामकृष्ण मिशनला तर तुम्ही सर्च केला ना, आता कोण नेट वापरते मला माहित आहे, पण याला म्हणता, याला त्याच्यावर काय झालं, इन्क्वायरी करायची, सातत्याने इन्क्वायरी करायची, स्वतःची इन्क्वायरी करायची. मी कोण आहे,
इन्क्वायरी केस चालू ठेवू का? मी कोण आहे? कोण आहे मी? माझा हात, माझा डोळे, माझे कान, माझं तोंड म्हणणारा कोण आहे मी? चौकशी. इन्क्वायरी म्हणजे चौकशी. आपण चौकशी प्रत्येक गोष्टीत करतो की नाही? कुणाच्या घरापुढे गाडी दिसली आहे की नाही? कुणाच्या घरापुढे आणली का? कुणी जर साडी आणली, कुणी काहीतरी कपडा आणला, कुणी काहीतरी वस्तू आणली, कुणी फ्रीज आणला, कुणी पंखा आणला, कुणी मिठ्ठी, काय पण आमच्या संसारात जाऊन लगेच इन्क्वायरी. कुठं आणतो? तिथे काय आताच काय घेतलं? आणलाच नाही त्यानं सगळं उगच इन्क्वायरी. प्रेमान बोला. मग त्यानं जिथनं आणले असते ना, उगच म्हणायचं तुम्ही आणला ना तिथं स्वस्त नाही, त्याच्या पलीकडे दुकान आहे बघा तिथं स्वस्त. म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे तरी असली इन्क्वायरी काय काम आहे? इन्क्वायरी जरूर करा, बाहेर करू नका. इन्क्वायरी करत आत जावा. सुखमय व्हायचं असेल तर इन्क्वायरी बाहेर नाही, आत इन्क्वायरी करायची. मग कोण आहे मी? डोळं माझं, कान माझं, नाक माझं, हात माझं, पाय माझं, तू कोण आहे? माझं 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 म्हणणारा. हे शरीर माझं म्हणतोय, मग शरीर मी आहे म्हणावं तर पंचमहाभूताचं एकत्रीकरण आहे. 5 तत्व एका ठिकाणी आले. अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी. 5 तत्व एका ठिकाणी आल्या. पंचमहाभूताचं एकत्रीकरण. पण हे पंचमहाभूत पण कोण आहेत? हे विघटित होतात, पुन्हा वेगळी राहतात. एकत्रित आले असले तरी यांचं विघटन होत आहे. विघटन म्हणजे पुन्हा वेगळी वेगळी होते. कळतंय का? कसं कळणार? प्रेमाने बोला. नाही कळते तर ऐका तरी प्रेमाने बोला. बघा काय म्हणजे कुठं जायचं आहे? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान त्याला आपण म्हणतो ना सासंगीची, ह्या घड्याप्रमाणे चालणार बरं का? प्रेमाने बोला. मग कुठं जायचं आहे? मग कोण आहे मी? पंचमहाभूत आहे. मग पंचमहाभूत विस्कटत्यात, पण मी विस्कटत नाही, माझं विघटन होत नाही. पंचमहाभूतांचं विघटन होतंय. पाणी पाण्यात जाते, माती मातीत जात्या, हवा हवेत जात्या, तेज त्याच्यात जाते, अग्नी अग्नीत जाते. माझं विघटन होत नाही. मग त्याच्या जरा पुढे चला. मग पंचमहाभूतांच्या कशा एकत्रित? पंचमहाभूत कशाने म्हणले? पेशीने म्हणलेले आहेत. मग पेशी मी आहे का? नाही, कारण पेशी कशा आहेत? समुदाय आहेत. गणना करता येत्या, पेशींचं विघटन होत आहे. मग पेशी कशाने म्हणल्यात? अणुरेणूने म्हणलेल्या आहेत. मग अणुरेणू मी आहे का? नाही, अणुरेणूचं विघटन होत आहे. त्याच्यामध्ये अणुरेणूचं विघटन होऊन 3 पदार्थ निघतात. शास्त्रज्ञ त्या 3 पदार्थांना पार्टिशन्स म्हटलेलं आहे. ते 3 रज, तम आणि सत्व, हे 3 पार्टिशन्स निघतात. म्हणजे 3 गुण आहेत. मग गुण मी आहे का? नाही, ते पण परिवर्तनशील आहेत. मग गुण त्याच्यातून निघतात. तिथं ते कशा? त्याच्या पुढे काय? गुणांचं जर आपण विघटीकरण केलं तर त्याच्यामध्ये काय निघतात? एक स्पेस निघतो. स्पेस म्हणजे पोकळी. आणि दुसरं निघतं लहरी. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? लहरींना काय म्हणतात? वेव्स. लहरी. मग लहरी पण मी नाही, कारण काही ठिकाणी वेव्स एके ठिकाणी टॉवर येतो, एके ठिकाणी टॉवर येत नाही बघा मोबाईलचा. मग पेस मी आहे का? विघटन प्रत्येक गोष्टीचं होत जाते. मला काय सांगायचं आहे? शेवटी कशात येते? शेवटी येते ना ते पोकळीवर येते. मग पोकळीचं पण विघटन आहे, कारण पोकळी लहान होऊ शकते, मोठी होऊ शकते. मग पोकळी ज्या भरीवातून निर्माण झालेले आहे. शब्द काय वापरला बघा? भरीव. शब्द काय वापरला? भरीव. जे कोणी भरीव आहे की ज्याचं कधी विघटन होत नाही, असं जे भरीव आहे ना, ते भरीव त्या भरीवानं आत भरून काढायचं म्हणजे सुखमय व्हायचं. आणि हे सगळं आतला प्रवास आहे, बाहेर जायचं नाही. बाहेर काहीही नाही. जेवढं बाहेर पडशील
काही मिळणार नाही तुम्हाला. प्रेमाने बोला. काही मिळणार नाही. जायचं असेल, सुखमय व्हायचं असेल, कोणत्याही परिस्थितीचा प्रपंचामध्ये पोरं ऐकत नाहीत, बायको ऐकत नाही, भाऊ ऐकत नाही, शेजारी ऐकत नाही, अमुक आहे तमुक आहे, ह्या सगळ्याचा कशाचाही परिणाम जर आपल्याला व्हावं वाटत नसेल ना, तर या ब्रह्मज्ञानानं आत्मज्ञानाकडे जाण्याचा प्रयत्न करा. हो, शास्त्रकार दोन प्रकारे सांगतात सत्संगाची. दोन प्रकारे आपल्याला ईश्वर रूप होता येते. दोन प्रकारे. कशा प्रकारे बघा, एवढं सांगतो, विषय विराम देतो. समजा एक ट्रक एवढा कापूर आहे, एक कापराची वडी केली, ट्रक एवढी केली, उचलेल का? उचलत नाही. आपल्याला उचललं हाताने नाही, क्रेन उचल, पण आपल्या हाताने उचल. ट्रक एवढी, आणि एकीकडे काडी पीठ ठेवू, काडी उचलत्या. आता कापूर पेटवायचा, तिथं कुणाला तरी काडी पिठी पिटून धर, मी तो ट्रक एवढा कापूर जरा सरकोत आणतो म्हणून चालेल का? सोपं काय आहे? कापूर काडी नेण्याचं सोपं आहे का काडी कापराकडे आणायचं सोपं आहे? हिथं ह्या स्थितीला जर ट्रक एवढा कापूर असेल तर काडी कापराकडे आणणं सोपं आहे. उद्देश काय? कापूर पेटवायचा. बघा, तिथं काय करावं लागणार? काडी कापराकडे आणावी लागेल. दुसरं, या हॉल एवढा होळी रचल्या, होळी लाकडाची, आणि सगळीकडं पेटलंय ते, आणि 15, 20, 25 फुटावरती हातात कापराची वडी घेऊन उभारलाय. आता ही सगळी होळी तिकडे नेता येईल का? पण कापूरच पेटवायचा. मग काय करायचं? ती वडी आणायची आणि कुठे टाकायची? वडीत टाकायची. दोन कामं झाली. एक, कापूर अग्नीत टाकला. पहिल्या गोष्टीमध्ये अग्नी कापुराकडे नेला, दुसऱ्या गोष्टीत कापूर अग्नीत टाकला. दोन्ही प्रक्रियेमध्ये कापूरच जाळला. तस पहिली प्रक्रिया आहे विकारातून मुक्त होणं. सगळ्या विकारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मत्सर, घृणा, संकीर्णता, हे हळूहळू काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. हे जर नाही जमलं तर हे आहे तसं ठेवा. आपल्या स्वरूपाचं आपण चिंतन करा. मी कोण आहे त्याचं सारखं स्मरण करा. मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, त्याचं स्मरण करा. दोन्ही मध्ये अज्ञान जाळून टाकायचं एवढं पकड ठेवा. कापराकडे अग्नी न्या, नाहीतर अग्नीत कापूर घाला. काहीतरी केल्याशिवाय गप बसू नका. नाहीतर असं म्हणू नका, तिकडे ट्रक एवढा कापूर आहे, तिकडे काडी पिठी राहू दे, कापूर पण राहू दे, वडी पिटल्या तर पिटू दे, आणि इकडे कापराची वडी पडू दे. नाही, असं म्हणणं म्हणजे सुखी होणं. आणि या दोन्हीपैकी काहीतरी प्रयत्न करून कापूर जाळण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सुख मिळणं. याच्यासाठी संगत, याच्यासाठीच शास्त्री खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान आहे, याच्यासाठी सद्गुरू आहे. हे करायसाठी सद्गुरू येतो. माझीच मला स्वयंशी माझीच मला भेट घालून द्यासाठी अंतरंगामध्ये जे खऱ्या अर्थानं जे जबरा आहे, शास्त्री मांग आहे. लक्षात घ्या, आंतरिक पेस अंतकरणाचं जो पण शासनाची जी पोकळी आहे ना, ते बाहेरच्या कुठल्याही पदार्थानं आजपर्यंत भरून निघालेली नाही. ही कल्पना आहे की बाहेरच्या कोणत्याही वस्तू पदार्थानं आतली पोकळी भरून निघालेली नाही. मला जर ओशो काय म्हणतो, स्वयं से स्वयं को भरना होगा. मीच मला भरून उरायचं आहे. शब्द काय बघा, मीच मला भरून उरायचं आहे, मीच मला भरायचं आहे, माझ्यानंच मी भरून उरायचं आहे. त्यालाच म्हणलेलं आहे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची. आणि याच्यासाठी सदैव नामस्मरण, सत्संग सेवा स्मरण आहे. जास्तीत जास्त निष्काम भक्ती आहे, जास्तीत जास्त निष्काम सेवा आहे, जास्तीत जास्त निष्काम अंतकरणानं सत्संग करायचे. तर या सत्संगात खऱ्या अर्थानं बाबाजीकडे अर्थात सूर्यासाठी भाषा तू जे द्यायसाठी अवतरतोस त्याची प्राप्ती आम्हाला लेकरांना होऊ दे.
सदैव आम्हाला आमच्या स्वरूपाचं ध्यान राहू दे, सदैव आम्हाला आत्मज्ञानाकडे आमचा प्रवास करू दे आणि सदैव प्रपंचामध्ये संतुष्ट मन राहून, वैराग्यरूपी मन राहून, सदैव समाधान अंतःकरणामध्ये राहून आम्हा या भक्तीचा आणि या परमार्थाचा आनंद मिळत राहू दे.